2,000 रुपये स्वतःच्या पिशवीत टाकून पानाड्याने आम्हाला या ठिकाणी बोरचा पॉइंट दिला, पण जेव्हा इथे ड्रिल केलं तेव्हा तिथे धूर सोडून काहीच निघालं नाही। तर नमस्कार मंडळी, मी नगरचा विशाल सकाळ सकाळ एका पानाड्याला घेऊन चाललोय रानात, कारण पाणी कमी पडल्यामुळे आम्हाला घ्यायचा एक बोर। ज्या आईला 2 तास या पानाड्याने वावरातला कांदा कचा तुडवला आणि शेवटी म्हणला तुमच्या वावरात पाणीच नाही। बरं म्हटलं चला वावरामध्ये पाणी नाही तर घरापाशी एखादा पॉइंट द्या। घरापाशी आल्यावर लागलं ना त्यांचं हे मशीन, हे घर 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 हे फार 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 फिरायला। पण पाणी चेक करण्याची ही पद्धत जरा कॅज्युअल नाही का वाटत? मग काय त्यांनी जे ठिकाण सांगितलं ते फोडला ना नारळ। पण 5 मिनिटांनी लक्षात आलं आईच्या गावात यांनी ज्या ठिकाणी बोर घ्यायला सांगितले त्या ठिकाणी तर नेमकी आमची पाईपलाईन आहे। मग काय घेतला टिकाव आणि लागलो खांदायला, पण खाली पाईपलाईनच नव्हती। मग काय गाड्या बोलवल्या, नारळ फोडला, पण हे बिचारं झाड मध्ये येत असल्यामुळे त्याला मात्र स्वतःचा जीव गमवावा लागला। त्यांनी 5 मिनिटात सगळं काही सेटअप केलं आणि ड्रिल घ्यायला सुरुवात केली, पण सुरुवातीला फुपाटा सोडून वरती काहीच निघत नव्हतं। ज्या आईला या चुलत्याने आताच घराला कलर दिलाय, संध्याकाळी नक्की आमच्या सोबत भांडण करणार। जवळपास 100 फूट बोर खाली गेला, पण फुपाटा सोडून वरती काहीच येत नव्हतं। सुरुवातीला भावकीतले जे लोक बोर पाहायला आले होते ते सुद्धा एक एक करून निघून गेले। यावरून समजलं की लोक यश आल्यावरती तुमच्या जवळ येतात, अपयशामध्ये कोणीच येत नाही। बोर संपत आला होता, पण तरी पण पाणी लागत नव्हतं आणि माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावरती हे दुःख साफ साफ मला दिसत होतं। पण त्यांना म्हटलं हो टेन्शन नका हो घेऊ, एवढे पैसे तर आपण एका प्रमोशन मधून काढू। या धुराकडे पाहून सगळ्यांची आशा संपलेली, पण शेवटच्या पारीला आलं म्हणताना पाणी वर, आणि 5 मिनिटात हे पाणी एवढं वाढलं की घरापुढून लोंडाच वाहू लागला। यावरून समजलं की आपण जो प्लॅन बनवलेला असतो त्यापासून कित्येक पटीने चांगला प्लॅन देवाने आपल्यासाठी बनवलेला असतो, आणि जे हसू मला पाहायचं होतं ते फायनली दिसलं। आता हा विडा महिन्यामध्ये जो आनंद त्यांना आला असेल उसकी किंमत तुम क्या समजोगे राजा बाबू।